हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचे MPSC आस्पारंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी अँड ग्रुप सी PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2011 पासून तर 2024पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर PSIST ASO 2011 आणि 2012 अशा 6 क्वेश्चन पेपर आपल्या बघून झालेले आहे. ते लेक्चर तुम्ही बघितले नसाल तर ते लेक्चर बघून घ्या. अत्यंत महत्त्वाची PIQ सिरीज आहे. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे, तसेच आयोगाने कोणत्या टॉपिकवर भर दिलेले आहे ते पॉईंट तुमचे या PIQ सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. चालू घडामोडी अपडेट हव्या असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC आस्पारंट हा टेलिग्राम चॅनल आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण PSI पूर्वपरीक्षा 2013ची बघणार आहोत. तर मित्रांनो, त्यामधील काही क्वेश्चन आपली बघून झालेले आहे, तर बाकीचे क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, उमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले? तर ऑप्शन आहे, उमाजींना शासनाच्या सर्व हालचालींची माहिती मिळत होती. सेकंड, शेतकरी व गावकरी यांना उद्युक्त व मदत करीत होती. थर्ड, वरील दोन्ही विधाने बरोबर. आणि फोर्थ आहे, वरील कोणते विधान बरोबर नाही. तर मित्रांनो, याचं योग्य आन्सर काय आहे? तर उमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले? कारण उमाजींना शासनाच्या सर्व हालचालींची माहिती मिळत होती आणि शेतकरी व गावकरी त्यांना मदत करत होते. तर वरील दोन्ही विधाने बरोबर आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गावचा विकास कसा साधावा हे लोकांना समजून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मित्रांनो, ग्रामगीता हा ग्रंथ कोणाचा आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संतांचा राग शांत करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणता स्वतंत्र जिल्हा निर्माण केला? तर तो कोणता आहे? तर संताळ परगणा. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बाळ गंगाधर टिळक यांनी डॉक्टर एनी बेझंट यांच्याबरोबर स्थापन केलेल्या होम रूल लीगबाबत काय खरे नाही असे विचारलेले आहे? तर फर्स्ट आहे, तिचा उद्देश राष्ट्रीय संघटना वाढवण्याचा आणि त्यांना सशक्त करण्याचा होता. सेकंड, ब्रिटिशांनी तिला दडपण्याचे ठरवले, वर्तमानपत्रांची मुस्कटदाबी केली. थर्ड, मवाळांनी व मुस्लिम लीग पुढाऱ्यांनी तिच्या कार्यक्रमात भाग घेतला. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय आहे? तर ही तिन्ही पण विधानं बरोबर आहे, परंतु आपल्याला त्यांनी स्थापन केलेल्या होम रूल लीगबाबत काय खरे नाही असे विचारलेले आहे. तर यानुसार ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. वरीलपैकी एकही नाही. नेक्स्ट क्वेश्चन, सन 1927मध्ये डॉक्टर BR आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते? तर मित्रांनो, बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केलेले होते. तर ते कधी सुरू केलं होतं? 1927मध्ये. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन, 1857च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम होता. ऑप्शन आहे, लष्करी व्यवस्थेत बदल झाला. सेकंड, ईस्ट इंडिया कंपनी सरकारचे साहाय्य संपुष्टात आले. थर्ड आहे, नवे उद्योगधंदे व व्यापार पद्धतीत वाढ. आणि फोर्थ आहे, हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा गेला. तर मित्रांनो, हा सामाजिक परिणाम होता. यातला एक सामाजिक परिणाम कोणता होता? तर तो हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा गेला होता. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय क्रांतिकारकांना जपानकडून काय मिळाले? तर ऑप्शन आहे, प्रेरणा व बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया. सेकंड, आर्थिक महत्त्व, सशस्त्र रसद. थर्ड, वरील दोन्ही. फोर्थ आहे, वरील एकही नाही. तर मित्रांनो, भारतीय क्रांतिकारकांना जपानकडून काय मिळाले? तर बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया आणि प्रेरणा मिळाली. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सर सय्यद अहमद खान यांनी ऑप्शन आहे, काँग्रेसला विरोध केला, लोकशाही शासन पद्धतीस विरोध दर्शविला. थर्ड आहे, पाश्चात्य शिक्षणास प्रोत्साहन दिले. आणि फोर्थ आहे, वरील सर्व पर्याय बरोबर आहे. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय आहे? तर सर सय्यद अहमद खान यांच्याबरोबरचे विधान कोणते बरोबर आहे? तर काँग्रेसला विरोध केला होता त्यांनी, लोकशाही शासन पद्धतीत विरोध दर्शविला, पाश्चात्य शिक्षणास प्रोत्साहन दिले. तर तीनही विधानं बरोबर आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, राजा राममोहन राय यांनी सती पद्धतीविरुद्ध जो लढा दिला त्याबद्दल मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक अशी प्रशंसा कोणी केली? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे बेंथम. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष का केले? कारण मुस्लिम लीगने त्या अहवालास विरोध केला. सेकंड, गांधीजी त्या अहवालाशी सहमत नव्हते. थर्ड, काही काँग्रेस पुढारी अहवालाच्या बाजूने नव्हते. फोर्थ आहे, इंग्रजांच्या मते तो अधिक पुरोगामी होता. तर मित्रांनो, इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष का केले होते? कारण मुस्लिम लीगने त्या अहवालास विरोध केलेला होता. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सन 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला? तर ऑप्शन आहे, सावित्रीबाई फुले, डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले आणि महात्मा गांधी. तर मित्रांनो, 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या गोलमेज परिषदेत उपस्थित होते? तर ए आहे, पहिली गोलमेज परिषद. बी, दुसरी गोलमेज परिषद. आणि थर्ड आहे, तिसरी गोलमेज परिषद. तर मित्रांनो, डॉक्टर आंबेडकर हे
तिन्ही पण गोलमेज परिषदमध्ये उपस्थित होते. तर याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन 4 ए, बी आणि सी. नेक्स्ट क्वेश्चन, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले? तर ऑप्शन आहे लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळकृष्ण गोखले आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर. तर मित्रांनो, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केलेलं आहे? तर ते गोपाळ गणेश आगरकरांनी. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा घटनेत 22 पोलीस मरण पावल्यावर काय झाले नाही असं विचारलेलं आहे. तर ऑप्शन आहे गांधीजींना धक्का बसला, त्यांनी चळवळ थांबवली. सेकंड, आम जनता व काँग्रेस पुढाऱ्यांना गांधीजींच्या निर्णयाचा राग आला. थर्ड, इंग्रजांनी गांधीजींना शासनविरोधी कारवास्तव अटक केली. फोर्थ आहे वरीलपैकी एकही नाही. तर मित्रांनो, गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा घटनेमध्ये 22 पोलीस मरण पावले, त्याबद्दल गांधीजींना धक्का बसला होता आणि त्यांनी चळवळ थांबवली होती. तर फर्स्ट हे विधान बरोबर आहे. आम जनता व काँग्रेस पुढाऱ्यांना गांधीजींच्या निर्णयाचा राग आला, तर हे पण विधान बरोबर आहे. तसेच इंग्रजांनी गांधीजींना शासनविरोधी कारवास्तव अटक केली, तर हे पण विधान बरोबर आहे. परंतु आपल्याला काय झाले नाही असे विचारले आहे, तर याचं उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत पुढील 3 विधानांचा विचार करा. वरील कोणती विधाने बरोबर आहे असे आपल्याला ओळखायचे आहे. तर ए आहे दलितांच्या राजकीय हक्कासाठी त्यांनी सन 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. बी, त्यांनी म्हटले होते जरी मी जन्माने हिंदू असलो तरी मरताना हिंदू राहणार नाही. सी, ते त्याच वर्षी निवर्तले ज्या वर्षी त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला. तर मित्रांनो, ही तीनही विधानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बरोबर आहेत. तर यानुसार योग्य आन्सर कोणतं असेल? तर ऑप्शन 4 ए, बी आणि सी. नेक्स्ट क्वेश्चन, खाली 2 विधानांचा विचार करा. ए आहे सेवाग्राम आश्रमचे प्रोफेसर भरसाली दिनांक 1 नोव्हेंबर 1945 रोजी दिल्लीला गेले व बापूजी अणींना भेटले. बी आहे त्यांना चिमूर येथे अत्याचार झालेल्या स्त्रियांकरता न्याय हवा होता. आता सांगा की दोन्ही विधाने खरी आहे व बी हे अ चे कारण आहे. सेकंड, दोन्ही विधाने खरी आहेत परंतु बी हे ए चे कारण नाही. थर्ड, विधान ए बरोबर आहे परंतु बी नाही. फोर्थ, व दोन्हींपैकी कोणतेच विधान बरोबर नाही. तर याचे उत्तर काय आहे? तर दोन्ही विधाने खरी आहेत व बी हे ए चे योग्य कारण आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सन 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे विस्तारवादी धोरणाचा अंत करण्यात आला. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे.